विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 10वी पर्यंत मॅथ्स मध्ये मी टॉपर होतो. 11वीत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तिन्ही विषयात मी फेल होतो. 12वीत तर एवढी अवघड परिस्थिती होती, की मॅथ्स जमतच नव्हतं. इंजिनिअरिंगला पुन्हा M1 मध्ये 2 अटेम्प्ट, M2 मध्ये 2 अटेम्प्ट, M3 ला तर 3 अटेम्प्ट लागले मला. आणि ही जी माझी अवस्था आहे ना, ही मॅक्सिमम मुलांची आहे. 10वी पर्यंत सगळं ईझी वाटतं. 90, 95, 96% मार्क पडतात आणि 12वीत कमी मार्क पडतात. अशा वेळेस मी जर तुम्हाला सांगितलं, की 10वी ला मॅथ्समध्ये फक्त 50 मार्क असणारा मुलगा, त्यातलेही 20 मार्क शाळेतले, म्हणजे अल्जेब्रामध्ये 15 मार्क पकडा आणि जॉमेट्रीमध्ये 15 मार्क पकडा. ओके. असा स्कोर 50 असणारा मुलगा बोर्डच्या एक्झाममध्ये 12th स्टँडर्डमध्ये जिथं डेरिव्हेटिव्ह आहे, इंटिग्रेशन आहे, 94 स्कोर करू शकतो का? सुरुवातीला अशक्य वाटतंय ना? पण हे बाळांनो खरं आहे. मी तुम्हाला सांगतो मुलाचं नाव आहे अथर्व शिंदे. ओके. अथर्व सुरेंद्र शिंदे. मी तुम्हाला सांगू का त्याचे मार्क्स तुम्ही बघा फक्त. मॅथेमॅटिक्समध्ये त्याला 50च मार्क आहे 10वी ला फक्त आणि सायन्स एंड टेक्नॉलॉजी 53. ही अतिशय कमी मार्क आहेत. ओके. म्हणजे या मुलाच्या पालकांना नेहमी वाटायचं, की याला सायन्स जमणार नाही. मी त्यांना नेहमी म्हणायचो, की तो खूप चांगला प्रयत्न करतोय. नवीन पालकांना मी सांगायचो, की हा आमचा टॉपर आहे. 10वी ला फक्त 70% च्या आसपास मार्क असणारा स्टुडंट हा क्लासचा टॉपर आहे म्हणायचो नेहमी मी. माझा फुल त्यावर विश्वास होता. पण पालकांना ते खरं वाटत नव्हतं. पण त्या मुलानं ते प्रूव्ह करून दाखवलं. तर काल जो रिझल्ट लागला ना, तुम्ही बघा मॅथेमॅटिक्स एंड स्टॅटिक्समध्ये त्याला 94 मार्क आहेत. आता ऑफलाईनमध्ये आमच्याकडं 100 पैकी 100 मार्क असणारे सुद्धा स्टुडंट आहेत. ओके. सुरभी निकम नावाच्या स्टुडंटला 100 पैकी 100 मार्क पडले. तेवढा प्रयत्न तिनं केला होता. खूप अभ्यास तिनं केला होता आणि तिच्यासारखी आणखी भरपूर मुलं आहेत, मुली आहेत, की ज्यांना मॅथ्समध्ये अबोव्ह 90 आहेतच. पण मेन मुद्दा काय, की अथर्वचं लक्ष किंवा अथर्वचं सॉरी यश मला म्हणायचं होतं हे महत्वाचं आहे. ह्याच्यापासून भरपूर मुलांना प्रेरणा मिळणार आहे, की तुम्ही देखील करू शकताय. तुम्हाला फक्त प्रॉपर गाईडन्स मिळाला पाहिजे. एक सपोर्ट मिळाला पाहिजे. तुमच्यावर कुणाचा तरी विश्वास असलाच पाहिजे, की तू करू शकतोयस. सिरियसली सांगू का तुम्हाला मी मगाशी सांगितलं, की मॅथ्समध्ये मी कायम फेल होत होतो. पण जेव्हा मला प्रॉपर गाईडन्स मिळाला अगदी कधी 3rd इयरला गेल्यानंतर. ज्यावेळेस इंजिनिअरिंगला कसं असतं माहितीये का बाळांनो, की 2nd इयरचा सब्जेक्ट राहिला, तर तुम्ही फायनल इयरला जाणार नाही. भलेही तुम्ही 3rd इयरमध्ये सगळ्या विषयात पास असला तरी. माझी तीच अवस्था होती किंवा तुम्हाला सांगू का एन-एफ-टी नॉट फिट फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणजे कुठल्याही विषयाचा 6 वेळा तुम्ही फेल झाला, तर इंजिनिअरिंग नाही कुठल्याही टेक्निकल फील्डमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही, शिकू शकत नाही. असे पण रूल आहेत. मी खूप घाबरलो होतो. पण जेव्हा मला प्रॉपर गाईडन्स मिळाला त्यातून मी बाहेर पडलो. मला तुम्हाला काय सांगायचं आहे, ठीक आहे. तुम्हाला आत्ता कमी मार्क असतील. इथून पुढे तसं होणार नाही याची काळजी घ्या. मी तुम्हाला सांगू का तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय? YouTube. YouTube हा एक खजिना आहे लक्षात घ्या. याच्यावर सगळा गाईडन्स तुमच्याकडे अवेलेबल आहे. पण थांबा, आता मी महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. ठीक आहे, अथर्वला 70% वरून तो 78% कडे 8% 12वी त्याचे मार्क वाढलेत. असतात अशी भरपूर मुलं असतात लक्षात घ्या. पण महत्वाचं काय की फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये सुद्धा त्याचा स्कोर चांगला आहे 84-80. आता काहींना हा कमी वाटेल पण हा स्कोर चांगला आहे हे लक्षात घ्या. ओके. आता मला अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर आणखीन एक बोलायचं आहे. मला एक आणखीन एक सांगायचं आहे थोडासा रिझल्ट. मी सांगू का मी एवढा रिझल्ट कधी माझ्या बोललो नाहीये. पण मला ग्रामीण भागात कागल कोल्हापूर जवळ आहे. तिथे 2 वर्ष आम्ही क्लासेस घेतले. ओके. तर सांगतो साक्षी चौगुले कॉलेजमध्ये पहिली आहे. त्याच्यानंतर ईश्वरी शिंगारे हिचा दुसरा नंबर आलाय. त्याच्यानंतर प्रज्ञा उत्तुरे हिचा तिसरा नंबर आलाय. त्यानंतर 4थ्या आणि 5व्या नंबरला सुद्धा ना आपलेच स्टुडंट तिथं होते लक्षात घ्या. महत्वाचं काय त्यातले बरेचसे स्टुडंट हे आहेत ना अतिशय खेडेगावात म्हणजे अतिशय ग्रामीण भागातले आहेत. त्यांच्याकडे पोटेन्शियल आहे. पण आता पुढचं मला महत्वाचं सांगायचंय. आणखीन एक पॉइंट सांगतो. प्रज्ञा उत्तुरे नावाची एक स्टुडंट आहे प्रज्ञात म्हणूया आपण ठीक आहे आणि तिला 79% आहेत. पण मॅथ्समध्ये 98 स्कोर आहे. ओके. आता महत्वाचा मुद्दा स्टार्ट करतो. आपल्या मुलांचा मेन इश्यू काय आहे मी तुम्हाला सांगतो, की आता स्कोर तर चांगला झालेला आहे. आता इथून पुढे शिकायचंय कुठं? मी मुलांशी बोलतो ना, तेव्हा मला एक गोष्ट लक्षात येते, की 99% मुलांना पुण्यालाच ॲडमिशन घ्यायचंय. हा 99% पुण्याचं काय अट्रॅक्शन आहे? पण पुण्यातच पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, पुण्यात घ्या ॲडमिशन. चांगलं बेस्ट कॉलेज मिळालं तर घ्याच ॲडमिशन. पण महत्वाचं तुम्ही न्यूज ऐकली का रे? सगळ्यांनी ऐकलेली आहे, की पुणे कल्याणी नगर भागात तो जो अग्रवाल नावाचा एक स्टुडंटच आहे. जस्ट त्यानं सुद्धा 12thच पास आउट झालेलं त्याच्या काय
पास आउटच्या पार्टी कशी केली तुम्हाला माहितीच आहे लक्षात घ्या आणि त्यानं त्याच्या गाडीखाली ठीक आहे ॲक्सिडेंटमध्ये म्हणूया आपण 2 लोकांचा जीव घेतला. ही एक घटना. त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून सांगतो बरं का, की तो मराठी पिक्चर होता मुळशी पॅटर्न तुम्हाला माहिती आहे. त्यातला जो व्हिलन होता त्याचं नाव तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. त्यात तुम्ही एक्सपर्ट आहे लक्षात घ्या. मला तर आठवेना झालंय, पण त्यांनी एक व्हिडिओ केला होता. Facebook लाईव्ह केलं होतं आणि 2 मुली अतिशय वाईट अवस्थेत म्हणजे त्यांनी असं व्यसन कुठलं केलं होतं म्हणूया आपण आणि त्या बेशुद्ध अवस्थेत असल्यासारख्याच होत्या म्हणूया आपण. तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. त्याच्यानंतर अजून एक न्यूज होती, की पुण्यात 4-5 कोटीचं ड्रग्स पकडलं गेलं. या सगळ्या घटना आहेत ना, याच्यामुळं पालक थोडासा व्यथित होतो, की पुण्याला पाठवायचंय मुलाला, ओके. तर मी आता तुम्हाला सांगतो. गेल्या आठवड्यातली अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायचीच राहिली. सी-ओ-ए-पीमध्ये काय झालं तुम्हाला माहिती आहे, की हॉस्टेलमधल्या मुलीनं स्वतःच्याच रूम पार्टनरचे व्हिडिओज, फोटोज काढले आणि ते व्हायरल केले किंवा काही झालं असेल म्हणूया आपण. म्हणजे इथं आता महत्वाचं काय, की पालकांचा आपल्या मुलांवर विश्वास आहेच. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही पुण्याला जाताय, ह्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणारच नाही, जर तुम्ही तुमचं लक्ष अभ्यासात गुंतवलं तर. अरे इंजिनिअरिंगला वेळच मिळत नाही ह्या गोष्टीसाठी. ज्यांना शिकायचं नाहीये, ज्यांना फक्त एन्जॉयमेंट करायचे आहेत, म्हणतो ना बडे बाप की औलाद म्हणूया आपण, त्यांना ह्या गोष्टी करायच्या आहेत. आपल्याला चांगलं कॉलेज मिळणार आहे. आपण आपले मित्र चांगले निवडायचे. ओके. मुलींसाठी सांगतो अतिशय महत्वाचं आहे. तुमची संगत म्हणतोय, तुमचं फ्रेंड सर्कल कसं आहे याच्यावर खूप काही डिपेंड राहतं. पुण्यातलं कल्चर वेगळं आहे. ओके. आपण त्या भाग तिथं जाणार आहोत. चांगल्या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळणार आहे. पण आपलं सगळं लक्ष हे अभ्यासात असलं पाहिजे. कॉलेजमध्ये खूप ॲक्टिव्हिटीज चालतात. कॉलेजमध्ये खूप चांगली मुलं असतात. ऑब्व्हियसली सी असू दे, पी-आय-सी-टी, पुण्यात नाहीये बरं का. व्ही-आय-टी, व्ही-डबल-आय-टी त्याच्यानंतर सांगतो पी-सी-सी-ओ-ई, मॉडर्न, पी-व्ही-जी, ए-आय-एस-एस-एम अरे किती कॉलेजेस चांगले आहेत लक्षात घ्या. मराठवाडा मित्र मंडळ, एम-एम-सी-ओ-ई, डी-वाय पाटील आहे पिंपरी आकुर्डी. हे बघा एखाद दुसरं कॉलेज घ्यायचं नाव राहून जाईल. पण हे सगळे कॉलेजेस बेस्ट आहेत बरं का. ह्यातलं कुठल्याही कॉलेजमध्ये मिळालं तरी ॲडमिशन बेस्ट राहणार आहे. सगळ्यात महत्वाचं काय, की आपण अभ्यासाला आत्ताच सुरुवात केली पाहिजे. आता लवकरच सी-ई-टीचा पण रिझल्ट लागेल, आहे की नाही? सी-ई-टीचा पण रिझल्ट लागेल लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवावी लागेल. त्याच्यानंतर माझं तर म्हणणं काय असतं माहिती आहे, मी प्रत्येकाला सांगतो. विशेष करून मुलींच्या पालकांना सांगतो, की तुम्ही लिस्टमध्ये कॉलेज घेताय, तुम्ही पर्सनली व्हिजिट करा कॉलेजला. भेट द्या. ते कॉलेजचं एटमॉस्फिअर तुम्हाला आवडतंय का बघा. तिथं तुम्हाला सेफ वाटतंय बघा. हॉस्टेल आहे का कॉलेजमध्ये? हॉस्टेल नसेल तर पी पुण्यात पेइंग गेस्ट हा प्रकार खूप चालतो. पी-जी हॉस्टेल्स खूप आहेत मुलींचे. मग ते कॉलेजपासून जवळ आहे का? सगळं होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांचं कसं असतं, की लाजतात, घाबरतात, कॉन्फिडन्सची थोडीशी कमी असते. बोलायला हुशार खूप आहेत. तुम्हाला सगळीकडे टॉपर तीच मुलं दिसतील म्हणूया आपण. हुशार खूप आहेत. ओके. पण आता तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करायचं आहे. मी सांगतो अनुभवातून ते होत राहतं. तुम्ही कॉलेजमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायचाच आहे. तिथून लांब राहायचं नाही हे लक्षात घ्या. आपोआप काय होतं माहितीये का, की तुम्हाला आपोआप तुम्ही सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह होत राहतात लक्षात घ्या. मी तुम्हाला विश्वास बसणार नाही माझ्या बाबतीत. मी बिलकुल बोलत नव्हतो. मला असं गप्पा मारणं हा प्रकार जमतच नव्हता. त्याच्यानंतर पाहुणे आले, की मी घाबरून जायचो. तिथं पण बोलायला मी खूप घाबरायचो. इंटरव्ह्यू तर लांबच्याच गोष्टी होत्या माझ्यासाठी. मी खूप म्हणजे काय म्हणूया आपण, एक लाजाळू टाइपचा मुलगा होतो म्हणूया आपण, स्टुडंट होतो. माझ्यासारखी हजारो मुलं आहेत, की यांनी स्वतःला आता इम्प्रूव्ह करायचं. तुम्हाला तुमचं मत मांडता आलं पाहिजे. तुम्हाला बोलता आलं पाहिजे. आता गंमत सांगू का? हा जो स्टुडंट आहे, की ज्याला एवढे मार्क पडलेत, त्याला जर मी म्हटलं असतं ना, "अरे तुझा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे." नाही तयार झाला असता. लाजतात खूप लक्षात घ्या. पण थांबा. आता व्हिडिओच्या एंडमध्ये मला काय सांगायचंय सांगतो, की तुम्ही तुमच्या ज्युनियर्सना गाईड करा. ओके. जे आता मुलं 11वीतून 12वीत गेलेत ना, त्यांना गाईड करा. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक तुमच्या लक्षात आलं का रे बाळांनो, की हे जे एवढे मार्क्स वाढलेत ना, हे असं आरामात नाही होत लक्षात घ्या. आरामात नाही होत. मी अथर्वच्या बाबतीत सांगतो लक्षात घ्या, की तो अगदी 24 तास क्लासमध्येच असायचा. रात्री झोपायला सुद्धा क्लासमध्ये, सकाळी उठून कधी जाऊन कधी यायचा कोणास ठाऊक, पण सकाळी असणारच तो क्लासमध्ये. कायम अभ्यास करत राहायचा. प्रामाणिकपणे कष्ट घेतलेत म्हणून यश मिळालं. म्हणजे माझी इच्छा आहे, की तुम्ही सुद्धा इथून पुढं प्रामाणिकपणे अभ्यास करा. इंजिनिअरिंग अवघड नाहीये. तुम्हाला ते जमलं पाहिजे. फर्स्ट सेमेस्टर इम्पोर्टंट आहे. फर्स्ट सेमेस्टर खरोखर इम्पोर्टंट आहे. ह्या फर्स्ट सेमेस्टरमध्ये चुकून देखील बॅक एकही सब्जेक्ट ठेवायचा नाहीये. कारण तो लोड पडत वाढत जातो. हे बॅक म्हणजे कळालं का तुम्हाला? एखाद्या सब्जेक्टमध्ये आपण फेल व्हायचंच नाहीये इंजिनिअरिंगला. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता बरेचसे कॉलेजेस हे ऑटोनॉमस झालेत. मग ऑटोनॉमस कॉलेज असेल त्यांचा पोर्शन हा युनिव्हर्सिटीपेक्षा वेगळा असणार आहे लक्षात घ्या.
त्याच्यामुळे कॉलेज अटेंड करणं इम्पोर्टंट आहे. मेन प्रॉब्लेम काय माहितीये का तुमचा? की 11वी-12वी तुमच्यापैकी बरेच जण एक्सटर्नल ॲडमिशन घेतात. शिकायला राजस्थानला, कोटाला वगैरे असतात. कॉलेज इथंच लोकल कुठेतरी असतं. याचा अर्थ तुम्ही दिवसभर क्लासेसमध्ये बसून अभ्यास करता. खूप कष्ट घेता तुम्ही मान्य आहे. पण तुम्हाला कॉलेज लाईफची सवयच नाहीये. आता इंजिनिअरिंगला प्रॅक्टिकल्स अटेंड करावे लागणार आहेत. ओके, प्रॅक्टिकल्स करावी लागणार आहेत. पुन्हा जर्नल, सबमिशन हा लोड वेगळा आला आणखीन. ओके. त्याच्यानंतर पेपर प्रेझेंटेशन असेल, त्याच्यावर बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी असतील. हा लोड आहे आणि ह्यात महिना कुठे गेला कळत नाही आणि एका दीड महिन्यात लगेच असते युनिट टेस्ट. त्यामुळे तुमच्या कॉलेजमध्ये लेक्चर्स तुम्ही रेग्युलर अटेंड केलीच पाहिजेत आणि लेक्चर अटेंड केल्यानंतर कुठला पॉइंट सुरू केला शिक्षकांनी, कोणता टॉपिक आहे किंवा सीनियर्स कडून मार्गदर्शन घ्यायचंय इंजिनिअरिंगला गेल्यानंतर सुद्धा, की युनिट टेस्टला सिलेबस काय? गेल्या वर्षी सिलेबस काय होता? यावर्षी सिलेबस काय? आता सी सारख्या कॉलेजमध्ये सारखे चेंजेस होतात. आता माझ्या मुलाच्या वेळेस बघितलं मी, त्यांना प्रत्येक सेमेस्टरला मॅथ्स आहे. पण त्याच्यानंतरच्या बॅचमध्ये तसं नाहीये. ओके. बरं एकदा बघितलं मी बायोसारखा सब्जेक्ट सुद्धा इंजिनिअरिंगमध्ये आहे. म्हणजे ऑटोनॉमस म्हटल्यावर त्यांना पाहिजे तो सिलेबस ते डिझाइन करू शकतात. पण आपण अलर्ट राहिलं पाहिजे. आपल्याला सेल्फ स्टडी करायचं आहे. इथून पुढे तुम्ही अशी अपेक्षा करू नका, की कॉलेजमध्ये पोर्शन क्लिअर केला जाईल. त्याची रिव्हिजन, टेस्ट घेतल्या जातील. मग युनिट टेस्ट असलं काही नाही. आता इंजिनिअरिंगला स्वतः करायचं आहे. आणि आणखीन महत्त्वाचं, कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या. कुठेही तुम्हाला 100% बेस्ट फॅकल्टी मिळणार नाहीये. मिळणार नाहीये हे लक्षात घ्या. ओके. तुम्हाला स्वतःच अभ्यास करावा लागेल. हे माझं वाक्य लक्षात ठेवा. मग इथं मदतीला कोण पण उपयोगी येतं माहितीये का तुम्हाला? की तुमचेच मित्र, तुमचेच फ्रेंड्स. इतकं छान एक्सप्लेनेशन करतात ना आपलेच मित्र ना, की शिक्षकांपेक्षाही आपलेच मित्रांचं एक्सप्लेनेशन इतकं भारी असतं ना, की विचारू नका. हा अनुभव मी घेतलाय. माझे बरेचसे मित्र असे होते, की एक्स्ट्राऑर्डिनरी. ओके. आणि त्यांना डाउट विचारला, की इतकं छान ते क्लिअर करायचे ना, लक्षात घ्या. तुम्हाला पण तसंच करावं लागेल. स्टडी हॉल असतो कॉलेजमध्ये, जाऊन बसायचं दिवसभर तिथंच. ओके. आता कसं होतं माहितीये का? पहिली गोष्ट म्हणजे आणखीन एक प्रकार आहे काय बघा, की तुम्ही जेव्हा हॉस्टेलला राहता ना, की पहिले 10 दिवस घरची आठवण येणार. बरं. दुसरी आणखीन महत्त्वाची गोष्ट काय होणार आहे, की मेसमधलं जेवावं लागणार आहे. तिथं मग आईच्या जेवणाची आईची आठवण खूप येते बरं का. आणखीन महत्त्वाचं हॉस्टेलमध्ये राहताय, तुम्हाला तुमच्या वस्तूंची काळजी घ्यावी लागणार आहे. स्वतःत बदल करावा लागणार आहे. या दीड महिन्यात आता तसं करायचं. अजून कॉलेज सुरू व्हायला वेळ आहे ना, तोपर्यंत इंडिपेंडंट व्हायचा प्रयत्न करा. म्हणजे सगळ्या गोष्टी स्वतःहून. मग सुरुवात करा डॉक्युमेंट्स पासून. स्वतः घरातल्यांना घ्यायची काही गरज नाहीये. त्यांना त्यांच्या व्यापात राहू दे. पण ते डॉक्युमेंट्स योग्य वेळ मिळाले पाहिजेत हं. मग तहसीलदार कार्यालयात जाणं, हे सगळं स्वतःहून तुम्ही करायचंय. इंडिपेंडंट स्वतःहून. आलं लक्षात तुमच्या? बरं अजून तुम्हाला खूप मार्गदर्शन करायचंच आहे. नेहमी त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांबरोबर शेअर करा नवीन असाल तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला तुमचा रिझल्ट इम्प्रूव्ह करून दाखवायचा. इथून पुढे कधीही तुम्ही मागे पडणार नाहीये हे लक्षात घ्या. ऑल द बेस्ट.